नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी आपण बघणार आहोत. आपल्याला जर शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी बघायच्या असतील तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिली बातमी आहे, राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. वाढलेल्या थंडीचा कडाका पुढील 3 दिवस काहीसा राहणार आहे. त्यामुळे रविवारपासून पुन्हा थंडी वाढू शकते. राज्याच्या तुरळक भागात पाऊससुद्धा पडू शकतो. पुढील बातमी आहे, छत्रपतीचे 11 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेला महत्त्वाचा कारखाना म्हणजे छत्रपती सहकारी कारखाना हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा कारखाना मानला जातो. त्यानंतर पुढील बातमी बघूया. दौंड बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा. बाजरीची 664 क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान 2100 ते 3600 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे. त्यानंतर पुढील बातमी आपण बघणार आहोत. केळीच्या मार्केटविषयी गेल्या महिन्यात झालेल्या पावसाचा केळी बागांना फटका बसला आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण केळी बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत. सध्या बाजारात केळीची आवक काहीशी कमी झालेली दिसत आहे, तर बाजारात केळीची मागणी मात्र टिकून आहे. त्यामुळे केळीचे दर सध्या तरी स्थिर दिसत आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या. जय जवान जय किसान. धन्यवाद.